नमस्कार. स्वरांजली भजनी मंडळ आज चंपाषष्ठी निमित्त काही खंडोबाची भजनं तुम्हाला सादर करणार आहे. आज या भजनामध्ये तुम्हाला खंडोबाची, म्हाळसाईची, बाणाबाईची ही भजने तर ऐकायला मिळतीलच, पण त्याचबरोबर एक आम्ही गवळण पण सादर करणार आहोत. जर तुम्हाला आमची भजनं आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धनगराची बानू जरा थांबना, धनगराची बानू जरा थांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना. धनगरीचा बाणा तुझा, धनगरीचा तोरा, धनगरीचा बाणा तुझा, धनगरीचा तोरा. नजरेत बानू तुझ्या निराळात दरारा, नजरेत बानू तुझ्या निराळात दरारा. वागण तुला बानू पायी शोभना, वागण तुला बानू पायी शोभना. तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना. अभयारण्यात देव फिरतो रानोवनी, अभयारण्यात देव फिरतो रानोवनी. बसलीस बानूबाई त्याच्या जानी मनी, बसलीस बानूबाई त्याच्या जानी मनी. प्रेमाचा गरुडे त्याला लाभला, प्रेमाचा गरुडे त्याला लाभला. तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना. जेजुरीचा जग जेठी आला बानूबाईसाठी, जेजुरीचा जग जेठी आला बानूबाईसाठी. चंदनपुरी आला पाण्या भक्ताची कसोटी, चंदनपुरी आला पाण्या भक्ताची कसोटी. भक्तीत झाला ओला चिंबना, भक्तीत झाला ओला चिंबना. तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना. गणगणिती बानू तुला थांबना, गणगणित बानू जरा थांबना. तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना, तुझ्यासाठी देव आले लांबना. म्हाळसा भांडती भांडती रागात, म्हाळसा भांडती भांडती रागात. देव काय आले बानूच्या सणात, देवा काय आले बानूच्या सणात. सोडून या गड जेजुरी, जाऊन राहिला चंदनपुरी. सोडून या गड जेजुरी, जाऊन राहिला चंदनपुरी. या बानूच्या संगती वाड्यात, त्या बानूच्या संगती वाड्यात. देवा काय आले बानू सगनात, देवा काय आले बानू सगनात. सोडून या नोकर बानून राहिला तो धनगर, सोडून या नोकर साखर बानून राहिला तो धनगर. राखतो राखतो रानात, राखतो राखतो रानात. देवा काय आहे बानू संगनात, देवा काय आहे बानू संगनात. देवाचा देव हा मल्हारू, बानू सगळा तो माकळ. देवाचा देव हा मल्हारू, बानू सगळा तो माकळ. पल्लाचा प्रेमात, पल्ला कसा बाई प्रेमात.
देवा काय आहे बानू संगनाथ, देवा काय आहे बानू संगनाथ, देवा काय आहे बानू संगनाथ. कोड जय मल्हार. अरे थांब थांब काना जाऊ नको राना, थांब थांब काना जाऊ नको राना, जरा इकडे येशील का, जरा इकडे येशील का. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का. घागर घेऊनी पाण्याची जाता, घागर घेऊनी पाण्याची जाता. घागर फोडशील का माझी घागर फोडशील का, घागर फोडशील का माझी घागर फोडशील का. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का. दही दूध घेऊनी मथुरेची जाता, दही दूध घेऊनी मथुरेची जाता. दही दूध खाशील का, अरे दही दूध खाशील का, दही दूध खाशील का, अरे दही दूध खाशील का. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने. राधे आणशील का, अरे राधे आणशील का, राधे आणशील का, अरे राधे आणशील का. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का. अरे थांब थांब काना जाऊ नको राना, थांब थांब काना जाऊ नको राना, जरा इकडे येशील का, जरा इकडे येशील का. आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का, आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का. गोपाळ कृष्ण महाराज की जय. आज आपल्या समोर भारूड होत आहे, भारूड सादर होत आहे. दिसते मी कशी, दिसते मी कशी लक्ष्मी जशी. आता सगळीच नाती बदललेली आहेत, त्या नात्यांबद्दल आम्ही भारुडातून चांगलं सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघा तुम्हाला हे भारूड रुजतंय का, तर सादर होत आहे दिसते मी कशी. ऐका बर का. दिसते मी कशी, दिसते मी कशी, कशी दिसते मी. तुम्ही म्हटलं मला मी कशी दिसते, मी कशी दिसते छान ना, ते मला छानच म्हणायचं. मग माघारी नावं ठेवली तरी मला चालती, मला समोर छानच म्हणायचं. छानच ना. दिसते मी कशी, दिसते मी कशी. हो. सासरे माझे दिसतात कसे. तुम्हाला काय अनुभव ग सासऱ्यांचा. माझे सासरे तुम्हाला पण अनुभव आहे, तुझे पण सासरे खडूस आहे. हो नाही ग, माझे सासरे खूप चांगले आहेत. आणि आजकाल सासऱ्यांचं आणि सुनेचं नातं पण किती बदललेलं आहे. अगदी मायलेकी सारखी सासू सासरे. नाही ग, माझे सासरे हो, मला तर खूप चांगला अनुभव आहे सासऱ्यांचा. मी ऑफिसला गेले की माझ्यासाठी डबा घेऊन येतात. माझा नवरा पण एवढा करत नाही, पण माझे सासरे करतात. म्हणूनच म्हणते माझे सासरे दिसतात कसे. कटीवर ठेवलेले, कटीवर हात ठेवलेले विठोबा जसे. कटीवर हात ठेवलेले विठोबा जसे. म्हणूनच म्हणते दिसते मी कशी, दिसते मी कशी. तू म्हणतच नाहीये मला. छान 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 दिसते ना, सुंदर आहे.
जरा बरं वाटतं ना गं. दिवाळीचा बोनस का? हो ना, किती छान वाटतं. सुंदर. आता ऐका बर का, माझी सासू दिसते कशी. काय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं बघा. सासू हा विषय कसा आवडीचा सगळ्यांचा. मग सासू जात असेल ना गं तुला सासू? नाही ग, नाही, माझी सासू तर इतकी चांगली आहे ना, काय विचारू. अगदी मायलेकीसारखी आम्ही राहतो. पार्लर मध्ये कालच आम्ही पिक्चरला काय गाणं होतं, रेट्रो टू मेट्रो, या गाण्याला आम्ही दोघी गेलो होतो. काय सुंदर होतं. आणि अगं मी नाही नाचले, पण माझी सासू नाचली. दोन्ही माझी सासू आहे, खूप चांगली आहे. म्हणूनच म्हणते खूप हौशी ग, खूप हौशी. माझी सासू दिसते कशी, तुळशीला पाणी घालणारी रुक्मिणी जशी. तुळशीला पाणी घालणारी रुक्मिणी जशी. म्हणूनच म्हणते दिसते मी कशी, लक्ष्मी जशी, दिसते मी कशी, लक्ष्मी जशी, दिसते मी कशी. लक्ष्मी जशी. दीर माझा दिसतो कसा, दीर माझा. तुम्ही कधी माझ्या खिडकीला कान डोळे लावून असता, माझ्या घरातल्या सगळ्या उत्तम बातम्या घेतात ते. आम्हाला काही काही गोष्टी मलाही माहिती, माझा दीर कुठे जातो. तुम्हाला बऱ्या सगळ्या बातम्या लागतात. गाडी घेऊन नुसता जातो. सांगायला पाहिजे नवऱ्याला, नवराच पैसे देतो. आता मी ना त्या खिडकीला ना काय लावता येतं का बघणार आहे. म्हणूनच म्हणते दीर माझा दिसतो कसा, यमुनेवर बासरी वाजवणारा कृष्ण जसा. यमुनेच्या तीरावरी बासरी वाजवणारा कृष्ण जसा. म्हणूनच म्हणते दिसते मी कशी, लक्ष्मी जशी, दिसते मी कशी. लक्ष्मी जशी. आता कोण राहिली, जाऊ मला बोलू तर दे. जाऊ माझी दिसते कशी. नाही गं, हे सगळे ऐका, हे सगळे तुमचे विचार ना. तुम्ही सिरियल बघता की नाही, जे 7 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत चालतात, त्याचे हे विचार आहे की जाऊ अशी मोठं कुंकू लावलेली, झाज करणारी, दुधात विष घालणारी अशी नाही ग माझी जाऊ जाऊ. बोलत होती मला की रात्र काय जावा जावा न उभा दावा. नाही ग, नाही ग, असं काही मला नाही. ती काहीच काम नाही करत. सासू सासऱ्यांना विचारत पण नाही. हे बघा. अच्छा, कालच सांगून गेली आम्हाला. तोंड सुटलंय. अच्छा, तुम्ही ऐका, तुम्ही कितीही कान माझे भरले तरी आम्ही बहिणीप्रमाणे राहतो. आम्ही अजिबात भांडत नाही, अजिबात भांडत नाही. म्हणूनच म्हणते जाऊ माझी दिसते. आणि जरा सिरियल बघणं कमी करा. ते सिरियल मुळे हिची कुरघोडी तिची कुरघोडी फार डोक्यात चालले नुसतं. बर असू दे. जाऊ माझी दिसते कशी, श्रीकृष्णाला भेटायला जाणारी राधिका जशी. श्रीकृष्णाला भेटायला जाणारी राधिका जशी. म्हणूनच म्हणते दिसते मी कशी, लक्ष्मी जशी, दिसते मी कशी. लक्ष्मी आता बाई मला लाजच वाटते. मी आता वारी आली माझ्या पत्नीने आता मला खरंच लाज. जाऊ दे नणंद, राहू दे. अरे बोल बोला. फारच मोठं होते ए बाई. आता मला खरंच लाज वाटायला लागली. आता माझी गाण्याचा वेळ आली माझ्या पती परमेश्वराची.